कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या 17 मेच्या भागात उदयकडून गाडीचा कंट्रोल सुटतो, तेव्हा चिकूला वाचवण्यासाठी कावेरी त्याला घेऊन गाडीच्या बाहेर उडी मारते. काऊच्या काळजाचा ठोकाच चुकतो. ती कावेरीला हाका मारत असताना उदय तिला सांगतो की आपल्याला सुद्धा उडी मारावी लागेल, परंतु त्या दोघांचं वाचणं खूप मुश्किल असतं. डायरेक्ट गाडी चावून पडते ती दरीत आणि गाडीचा जोराचा स्फोट होतो. कावेरीने कसंबसं चिकूला वाचवलेलंच असतं. जेव्हा ती काऊला हाका मारत असते तेव्हा काऊची हाक कावेरीच्या कानांवरती पडते. कावेरीला सुद्धा खूप दुखापत होते. त्यातूनही काऊचा आवाज ऐकत ती त्या आवाजाने झटक्यात उठते आणि काऊला इकडे तिकडे शोधत असताना परत काऊ तिला जोराच्या हाका मारते. त्या आवाजाच्या दिशेने कावेरी जायचे ठरवते तेव्हा चिकूही तिच्या हातात असतो. तो इतका रडतो की कावेरी पटकीने त्याला आपल्या पोटाशी बांधते. चिकूला घेऊन कावेरी काऊपर्यंत पोहोचते. पाहते तर काऊ दरीत एका झाडाला लटकत असते, परंतु काऊला कळून चुकलेलं असतं की ती सुद्धा आता वाचणार नाहीये. कावेरी तिला हिंमत देते की काऊ, मी तुला काहीच होऊ देणार नाहीये, तू धीर सोडू नकोस आपल्या चिकूसाठी. काऊ काळजावर दगड ठेवून सांगते की नाही कावेरी, मी नाही वाचणार आहे. उदय सुद्धा तरीच कोसळलेला असतो, त्याचा तर नामोनिशाणच मिटतो. काऊ कावेरीला सांगते की माझ्या चिकूला काहीही करून वाचव, त्याच्या जीवाला धोका आहे. तेव्हा कावेरी तिची समजूत घालते की असं काहीच बोलू नकोस, मी तुला नक्की वाचवेन. काऊ सुद्धा खूप हिंमत करून ती ज्या झाडाला लटकत असते हळूहळू ती हात पुढे सरकवत कावेरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, परंतु सतत तिचा हात निष्ठत असतो. काऊच्या लक्षात येताच कावेरीला ती सांगते की ती पत्रातली गोष्ट खरी ठरली ग. चिकूच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत तो सुरक्षित हातात पोहोचत नाही तोपर्यंत तू त्याची सावली बनून राहा. परंतु ते पत्र तर यामिनी काकू दोघींनी मुद्दाम पाठवलेलं असतं. नियतीच्या मनात जे आहे ते घडलेलं असतं. फरक फक्त इतकाच आहे की नियतीने ते त्या पत्रातून वधवून घेतलेलं असतं. त्याचबरोबर काकूंच्या तोंडून सुद्धा, कारण पुढे किती मोठा आघात धर्माधिकारी कुटुंबाला सहन करावा लागणार आहे. या दोघींचाही समज असा झालेला असतो की ते पत्र कोणीतरी मुद्दाम त्यांना पाठवलं होतं, आधीच सावध करण्यासाठी. काऊ कावेरीला वचन मागते की तू माझ्या चिकूला आईचं प्रेम दे. तेव्हा कावेरी त्या परिस्थितीत सुद्धा काऊची समजूत घालत असते. तिला हिंमत देते की असं काही होणार नाहीये, मी तुला नक्की वाचवेन, तू फक्त हात दे. काही केल्या काऊचा हात कावेरीपर्यंत पोहोचतच नाही. कावेरीच्या सांगण्यावरून काऊ पूर्ण प्रयत्न करते तिच्यापर्यंत पोहोचण्याचा, परंतु प्रयत्न असफल राहतात. काऊ रडत कावेरीकडे पुन्हा एकदा वचन मागते की आजपर्यंत तू माझी मैत्रीण होतीस, परंतु इथून पुढे तू चिकूला त्याच्या आईचं प्रेम देशील, तू त्याची आई बनून राहशील. काऊ हात द्यायला तयारच नसते. कावेरीकडून ती वचन मागते. कावेरी सुद्धा काऊला वचन देऊन टाकते की आजपासून चिकू माझा, मी त्याची आई झाले. कावेरीने वचन देता क्षणी काऊच्या मनाला उभार मिळते आणि ती नव्या जोमाने प्रयत्न करते कावेरीपर्यंत पोहोचण्याचा. काऊ आपल्या परीने कावेरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. कावेरी तिचा हात सुद्धा पकडते, परंतु प्रयत्न असफलच ठरतात. काऊचा अखेर हात सुटतो आणि ती तरीत कोसळते. काऊची ती किंचाळ ऐकताच कावेरी भानावर येते. इतकी जोराची डचकते, ती अजूनही त्या धक्क्यातून सावरलेलीच नसते. धर्माधिकारी कुटुंब त्यांना तिला जाब विचारत असतात. यमुना तर उलट तिच्यावरती खेकसते. आम्ही सगळेजण तुला काय विचारतोय ते कळत नाहीये का? एकतर कावेरी इतकी गंभीर जखमी असते, त्यातून ती त्या धक्क्यातून सावरूही शकत नाही आणि धर्माधिकारी कुटुंबाचा तिच्यावर नुसता प्रश्नांचा भडीमार होतो. तिथे यश सुद्धा विचारतो की कुठे उदय दादा आणि तू कोण आहेस? तेव्हा कावेरी तिची ओळख सांगते की ती कावेरी आहे. खरं तर इथे सुलक्षणाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो की ही कावेरी उदयची पत्नी आणि चिकूची आई आहे, परंतु उदयच्या बायकोला पाहणारा तर फक्त यशच असतो. सुलक्षणा कावेरीला सांगते की तू कावेरी आहेस हे आम्हाला माहिती आहे, माझा उदय कुठं आहे ते सांग आधी. सगळेच जण तिला एकच प्रश्न विचारून हैराण करून सोडतात की उदय दादा कुठे आहे, तुला आम्ही काय विचारतोय कळत नाहीये का? तेव्हा एकतर कावेरी इतकी जखमी आहे, त्यातून हे सगळेच जण तिला इतकं हैराण करून टाकतात. यश आता त्या सगळ्यांनाच गप्प बसवतो आणि तिला शांतपणे विचारतो की नक्की काय झालंय.
कावेरी पूर्ण स्पष्ट शब्दात काही सांगूच शकत नाही. ती अजूनही त्या धक्क्यातून बाहेरच पडलेली नसते. ती फक्त एवढंच बोलते की खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय, गाडी तडीत कोसळली. तिथे आता तिच्या बोलण्याचा अर्थ कोणालाही उमगत नाही. पुन्हा एकदा सगळेच जण तिला इतका हैराण करून सोडतात. नुसता तिच्यावरती प्रश्नांचा भडीमारच असतो. यश पुन्हा एकदा त्या सगळ्यांना थांबवतो, समजावतो की प्लीज तुम्ही इतके पॅनिक होऊ नका. कावेरीकडून तर काही माहितीच मिळत नसते. त्यामुळे यश तिथे पोलिसांना फोन करून चौकशी करायचं ठरवतो. पोलिसांना फोन लावता क्षणी यश आपली ओळख सांगतो आणि तो पोलिसांना विचारतो की सिंधुदुर्ग पुणे हायवेवरती कोणत्या प्रायव्हेट गाडीचा ॲक्सिडेंट झालाय का? सगळेच जण धर्माधिकारी कुटुंब उदय काऊसाठी आता प्रार्थना करत असतात. पोलिसांना फोन करता क्षणी त्यांनी आता हायवेवरती चौकशीसाठी जी टीम असते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट यशचा जोडून दिलेला असतो. यश परत एकदा त्यांना आपली ओळख सांगतो आणि त्यांना विचारतो की सिंधुदुर्ग पुणे हायवेवरती कोणता प्रायव्हेट गाडीचा ॲक्सिडेंट झालाय का? तेव्हा पोलिसांकडून यशला धक्कादायक बातमी मिळते की हो, एका प्रायव्हेट गाडीचा ॲक्सिडेंट झालाय. ती गाडी तरीत कोसळली आणि त्यामध्ये कोण माणसं होती काहीच माहिती नाही आहे. आता तर ती जिवंत आहेत की नाही ते सुद्धा कळत नाही आहे. पोलिसांनी धक्कादायक बातमी देताच यश जबरदस्त शॉकमध्ये जातो आणि त्याच शॉकमध्ये कावेरीकडे पाहायला लागतो. म्हणजे कावेरी जे काय बोलत होती त्या बोलण्यामध्ये तथ्य आहे यशच्या लक्षात येतं. तो अजूनही शॉकमध्ये असतो. तेव्हा सुलक्षणाला इतकी भीती वाटते. ती यशवरती ओरडते की यश बोलणारे काय झालंय. यश कोणाला काही सांगूच शकत नसतो. तरीसुद्धा काळजावर दगड ठेवून तो अख्ख्या कुटुंबासमोर खुलासा करतो की खरंच गाडीचा ॲक्सिडेंट झालाय. धर्माधिकारी कुटुंबावर ते दुःखाचा डोंगर पसरतो. सगळेच जण कोलमडून जातात या बातमीने. गाडी खूप मोठ्या तरीत कोसळली आहे आणि ती तरी इतकी खोल आहे की त्यात आता ते जिवंत आहेत की नाहीत ते सुद्धा कळत नाही आहे. यशच्या बातमीने आता तर अख्खं कुटुंब हादरूनच जातं. तेव्हा काकू मोठ्यानेच कांगावा करते की म्हणजे आपल्या उदयच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालाय. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. सगळेच जण खचून जातात. आता हा धक्का उदयच्या आईबाबांना तर सहनच होत नाही. दोघेही कोलमडतात. तेव्हा घरातील सगळेच जण त्या दोघांना सावरतात. ज्या मुलाची इतके आतुरतेने वाट पाहिली होती आता तो मुलगा त्यांच्याकडे कधीच परत येणार नाहीये. हा त्यांच्यावरती झालेला खूप मोठा आघात असतो. यशला बिचारायला तर कळतच नाही की नक्की आता कोणाकडे जावं आणि कोणाची साथ द्यावी. त्याचे आई बाबा दोघेही खचून जातात. तरीसुद्धा तो खचून न जाता त्याच्या आईबाबांना हिंमत देतो आणि हा धक्का पचवण्यासाठी त्यांना तो सावरण्यासाठी सांगतो. काकू खूपच चवताळून उठते. कारण धर्माधिकारी कुटुंबामध्ये फक्त यशलाच माहिती असतं की ही कावेरी उदयची पत्नी नाही आहे तर दुसरी कावेरी उदयची पत्नी आहे. परंतु काकूचा समज हा होतो की हीच कावेरी उदयची पत्नी आणि जाऊन तिला आता विचारते की तुमची गाडी एवढं खोल तरीत कोसळली, तू मात्र सही सलामत आणि उदय गेला. अगं मग तू का नाही मारली त्या तरीत उडी? कावेरीला तर आता एक धक्का पचवता येत नसतो आणि त्याच्यातून हिच्यावरती आरोप प्रत्यारोपच व्हायला लागतात. यश हे सगळं पाहतो. काकू एवढेच बोलून गप्प बसत नाही तर कावेरीला डायरेक्ट शिव्याच घालायला लागते की निर्लज्ज कुठली. अगं पांढऱ्या पायाची पांढऱ्या पाया म्हणतात ना ते अगदी हेच. तू आमच्या उदयला गिळलेस. कावेरी तिथे आता सत्य सांगण्याचा प्रयत्न करते परंतु काकू काही ऐकूनच घेत नाही. उलट ती तिच्यावरती ओरडते की गप्प बस. कावेरीवरती ती घरच्यांसमोर खूप मोठा आरोप करते की हा ॲक्सिडेंट तूच घडवून आणला असणार आहेस. आपल्या उदयला हिनेच मारलं असणार आहे. काकू सगळ्यांसमोर कावेरीवरती गंभीर आरोप करत असते आणि यश मात्र धक्क्याने तिच्याकडे पाहतच असतो. त्याला तर माहिती आहे ना की ही कावेरी उदयची पत्नी नाही आहे. तरीसुद्धा तो तोंडातून एक चकार शब्दही नाही काढत. कावेरीला ती पुन्हा एकदा विचारते की तुला काय मूर्ख वाटलो का आम्ही? हे सगळं ना तुझंच कुभांड आहे. सगळेच जण सुलक्षणाला बाबांना सावरत असतात. तेव्हा काकू मात्र खूप चवताळून उठते कावेरीवरती. तिच्यावरती गंभीर आरोपही चालूच असतात की आता आम्ही काय करायचं? सांग ना, बोल ना, काय करायचं आम्ही? उदय आमच्या घरातला तरुण मोठा मुलगा होता आणि तू त्यालाच मारलेस. कावेरी एका धक्क्यातून सावरू शकत नसते. तोपर्यंत तिच्यावरती धक्क्यावर धक्के बसतच असतात.
कावेरी परत एकदा सत्याचा खुलासा करायला जाणार तर तिचं कोणीच बोलणं ऐकूनही घेत नाही. आता तर यमुना सुद्धा काकूच्या साथीला येते आणि ती तर डायरेक्ट कावेरीला बाहेरचाच रस्ता दाखवते. आत्ता मात्र यश पेटून उठतो आणि त्या दोघींनाही ओरडतो की अरे, ही एकदा काय म्हणते ते तरी ऐकून घ्या. यश सुद्धा तेच सांगण्याचा प्रयत्न करतो की ही उदयदादाची बायको नाही आहे, परंतु त्याच्या बोलण्याकडे या दोघी लक्षच देत नाहीत आणि कावेरीला हाकलून लावत असतात. अरे यश, तू तर काही बोलूच नकोस. ही सगळी या मुलीची नाटकं आहेत, नाटकं. अरे तुला काय करायचं होतं? उदयला परत कायमचं आणायचं होतं ना, आपल्या कुटुंबासोबत जोडायचं होतं. परंतु आता तो आपल्याला कायमचा सोडून गेलाय, असं म्हणत ती मोठ्यानेच हंबरडा फोडते. परत एकदा चवताळलेली काकू कावेरीला जाब विचारते की तुला हेच सगळं हवं होतं ना? उदयला त्याच्या आईशी तुला भेटूच द्यायचं नव्हतं, म्हणून तर तू त्या मायलेकराची कायमची ताटातूट केली. आता हा आरोप मात्र कावेरीला सहन होण्यापलीकडचा असतो आणि ती सुद्धा त्यांच्यासमोर खळाखळा रडायला लागते. सुलक्षणा सुद्धा खूप मोठ्या धक्क्यात असते आणि तिला उदयचे सोबतचे सगळे प्रसंग आठवतात की त्याच्या डोक्याची ती मालिश करत होती. त्यानंतर उदय प्रत्येक वेळेस माच्या हातून पहिला घास खाल्ल्याशिवाय कधीच जेवत नव्हता आणि लास्ट टाइम उदयसोबत झालेली भेट, त्यावेळेस सुलक्षणाने मात्र काळजावर दगड ठेवून त्याला सांगितलं होतं की इथून पुढे तू माझ्यासमोर कधीच येणार नाहीस, याची खात्री बाळगशील. आणि आता प्रत्यक्षात तेच घडतंय. उदय तिच्या नजरेत कधीही पडणार नसतो. तिला आता स्वतःलाच इतकं अपराधी वाटतं. आत्तापर्यंत फक्त काकू कावेरीला बोलत सुटली होती, आता तर सुलक्षणा सुद्धा येते. सुलक्षणा येता क्षणी ती खूप रागात कावेरीकडे पाहते आणि तिच्या हातून चिकूला काढून घेते. चिकूला ती निशाच्या हाती सोपवते. यश मात्र होणारा सगळा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. सुलक्षणाला आता ती जेव्हा मा अशी हाक मारते तेव्हा सुलक्षणा सुद्धा चवताळते की खबरदार, मला मा म्हणालीस तर, चिकूला इथे घेऊन आलीस म्हणजे तुझ्या या घराशी संबंध जोडले जातील हा विचार करूच नकोस. तुझ्या या घराशी तेव्हाही संबंध नव्हता आणि आत्ताही नाहीये. सुलक्षणाचं बोलणं ऐकताच कावेरीच्या काळजात धस्त होतं. सुलक्षणा कावेरीला तेथून निघून जायला सांगते आणि तिच्याकडे पाठ फिरवून ती रूममध्ये निघून जाणार तेव्हा कावेरी तिला जाब विचारते की तुम्ही एक आई असून दुसऱ्या आईला तिच्या बाळापासून कसं तोडू शकता? तेव्हा सुलक्षणा तिला म्हणते की तू जसं माझ्या मुलाला माझ्यापासून तोडलंस ना, अगदी तसंच. सुलक्षणा चिकूच्या डोक्यावरून हात फिरवत कावेरीला सांगते की हा माझ्या उदयचा मुलगा आहे, या घराण्याचा वारस आहे, तो इथेच राहणार, तू या घरातून चालते हो. तेव्हा सुलक्षणाचा राग पाहता सगळेच जण घाबरतात. परंतु ही दुसरी कावेरी आहे, कधी न हार मानणारी. ती सुलक्षणाशी भिडते. ती सांगते की तुम्ही असं करूच शकत नाहीत. तेव्हा सुलक्षणा परत फिरते आणि तिच्या अंगावरतीच धावून येते. ती तिला खूप मोठी अट घालते की मी असं करूच शकते, जोपर्यंत तू माझ्या उदयला माझ्या नजरेसमोर परत आणत नाही ना, तोपर्यंत तुझी या घरात जागा नाही. सुलक्षणा कावेरीला बोलण्याची एकही संधी देत नाही आणि ती डायरेक्ट तिचा हात पकडते आणि तिला घराच्या बाहेर हाकलून लावते. ती जोराचे तिला घराच्या बाहेर ढकलते आणि तिच्या तोंडावर दरवाजा बंद करून घेते. यश मात्र खांबासारखा तिथेच थांबून ते सगळा तमाशा पाहत असतो. यमुना काकू या दोघींना तर बरं वाटतं की तिने कावेरीला घराबाहेर काढलं. चिकू तर खूप रडतो. चिकूचा आवाज ऐकताच कावेरी कावला दिलेलं वचन आठवतं. कावेरी बाहेरून हंबरडा फोडते. ती चोरचोराची चिकूला हाका मारत असते. धर्माधिकारी कुटुंबाला रिक्वेस्ट करते की प्लीज मला घरात घ्या, परंतु सुलक्षणाचं काळीज मात्र तगड होतं. यश अजूनही त्याच्या भावाच्या धक्क्यातच असतो. परंतु जेव्हा सुलक्षणा कावेरीला घराबाहेर काढते तेव्हा यश विचारात पडतो की ही मुलगी उदयदादाची बायको नाही आहे. मी उदयदादाच्या बायकोला स्पष्ट बघितलं आहे. मग ही स्वतःची ओळख कावेरी अशी का सांगते? परंतु यशला तरी कुठे ठाऊक आहे ना की ही कावेरी दुसरी आहे, त्या कावेरीची मैत्रीण. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. सुलक्षणा कावेरीला घरात घ्यायला तयार होते, परंतु तिची खूप मोठी अट असते की गणपतीच्या मागच्या पाठीमागे खूप मोठा तलाव आहे, तिथून एक कमळाचं फूल तिला आणावं लागेल, तर ती चिकूसोबत त्या घरात राहू शकते. यशच्या काळजाचा ठोका चुकतो. तो सुलक्षणाला म्हणतो की मा, परंतु आजपर्यंत कोणीही तिथून परत आलेलं नाही आहे.
तेव्हा सुलक्षणा सांगते की ही परीक्षा तिला द्यावीच लागेल. आता देवच वाचवेल तिला. कावेरी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फक्त चिकूसाठी त्या तलावात जाते. कमळाचं फूल घेते. परंतु तिथेच अचानक तिला चक्कर येते. इतक्यात यश जातो तिच्या मदतीला. तिला वाचव